नमस्कार रसिक मित्र हो, ऑल माय व्ह्युअर्स अँड ऑल माय सबस्क्रायबर्स सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. कारण तुमच्यामुळंच माझ्या चॅनलचे वाटचाल चालू आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, ऐकता, कविता, लेख, कथा आणि काही गप्पा गोष्टी आपल्याशी मी करतो विविध विषयावरच्या. या सगळ्या व्हिडिओजना, शॉर्ट्स व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रतिसाद देता, भरभरून दाद देता. त्यामुळं गेल्या जुलै 2024पासून नियमितपणे मी आपलं हे चॅनल गप्पा गोष्टी आणि गाणी या चॅनलमध्ये नियमितपणे व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्याला तुमचा मिळणारा प्रतिसाद हा महत्त्वाचा ठरला त्याच्यामध्ये. आणि बघता बघता आता हे वर्ष 2025 डिसेंबर येत आहे. तर हे 12 महिने आणि जुलै ते डिसेंबर 2024चे असे दीड वर्षामध्ये आपल्या गप्पा गोष्टी आणि गाणी या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी भरभरून जो प्रतिसाद दिला आहे, त्याचे परिणिती, त्याचं रसाळ फळ म्हणजे आपल्या टोटल व्ह्यूजची संख्या 101K अशी 3 आकडी झालेली आहे. हे पाहूनच मला खूप आनंद झाला की आपण हे करतो ते रसिक श्रोत्यांना, रसिक मित्रांना, वाचकांना आवडतं आहे. त्यांना हे सगळं कथा, कविता आनंद देतात. आध्यात्मिक रचना, कविता, काही लेख मी आपल्यासमोर सादर केले, तेही आपल्या सगळ्यांना आवडले. तर एकूणच हा माझा जो शब्दप्रवास आहे, शब्दसंवाद आहे तुमच्याशी मी वेळोवेळी या वेगवेगळ्या एपिसोडच्या माध्यमातून करतो आहे. खूप तुम्ही छान त्याला प्रतिसाद देता, म्हणूनच नवीन नवीन काही करण्याचा हुरूप येतो, उत्साह येतो. आणि आपण भेटतोच एकमेकाला या निमित्ताने. हे किती छान आहे की प्रत्यक्षात भेटीचं प्रमाण कमी झालं आहे, समक्ष भेटीचं प्रमाण कमी झालं आहे. एकाच शहरामध्ये, एकाच गावामध्ये राहून आपण एकमेकांना सहजतेने भेटू शकत नाही. असे सगळ्यांचे व्यापसुद्धा खूप वाढलेले आहेत. आणि प्रत्येकाचा काय म्हणतात तसं वयोमानाप्रमाणे प्रायोरिटी बदलत राहतात. काही मित्रमंडळी आपले आजी आजोबांच्या रोलमध्ये आहेत. ते सगळं घरच्या जबाबदाऱ्या, नातवंडांची काळजी घेणे, नातवंडांचे सगळ्या गोष्टी पाहणे, शाळेतून आणणे, शाळेतून शाळेसाठी सोडणे, अशा ड्युट्यासुद्धा प्रत्येक आजोबा आजींच्या मागे लागलेल्या असते, याची कल्पना आहे. मी स्वतः त्याच रोलमध्ये असतो सध्या. त्यामुळं या सगळ्या व्यापामध्ये ही आपली अक्षर भेट, संगीत भेट खूप मनाला एक आधार देणारी वाटते. हा मी अनुभव तुमच्याशी शेअर करताना घेतो आहे. आणि नवीन नवीन विषयावरचे व्हिडिओ टाकायला मला तुम्ही असंच प्रेरणा द्यावी, प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून आपला हा अक्षर प्रवास, शब्द प्रवास, माझ्या लेखनाचे तुम्ही वाचक, प्रत्यक्षातही पुस्तक रूपाने तुम्ही माझे साहित्य वाचलेले आहे. या आभासी माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून माझं कथन तुम्ही ऐकता, सादरीकरण तुम्ही ऐकता, त्याला दाद देता. हाही प्रोसेस, हा आपला संवाद शक्य झाला आहे तो या यूट्यूब चॅनलमुळं. आणि गप्पा गोष्टी गाणे या माझ्या चॅनललासुद्धा तुमच्या सगळ्यांचं भरभरून प्रेम लाभतं आहे. वाचक तर परिचित वाचक आहेत, परिचित मित्रमंडळी आहे. याशिवाय हे या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आहे, माझं साहित्य वाचन, सादरीकरण ऐकून, किंवा लोकप्रिय कार्यक्रम आपला सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी, गोल्डन इरा सॉंग्स ऑफ हिंदी फिल्म म्युझिक, या व्हिडिओजनासुद्धा भरभरून प्रतिसाद मिळतो. ही खूप छान वाटणारी गोष्ट आहे. कारण जुन्या गाण्याचे शौकीन रसिक आपण सगळेच आहोत. सगळ्यांच्या मनातली गाणी आहेत, ते आठवणे पुन्हा हे निमित्त आपल्याला खूप छान झालेलं आहे. तर असा हा गप्पा गोष्टी गाणी या चॅनलचा प्रवास यापुढेही आपल्या सगळ्यांच्या सोबतीने असाच उपक्रमशील होत राहावं, अशी मी नक्कीच तुम्हाला प्रार्थना करेल की तुम्ही सहकार्य करावं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना जरूर रिकमेंड करा. चॅनलची लिंक शेअर करा, व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्यांना हे सबस्क्रायबर बनवा. आपला परिवार अजून मोठा करा.
अशी मी तुम्हाला विनंती करेल. आणि मला या कामामध्ये तुमच्या सोबतीची गरज आहे, तुमच्या प्रेरणेची, तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. या पुढच्या वाटचालीमध्ये नवीन नवीन विषयावरचे व्हिडिओ मी आपल्यासमोर सादरीकरण करेल. त्याच्यामध्ये आध्यात्मिक विषयावरचे व्हिडिओ असतील, छोटे छोटे सगळे व्हिडिओ हे छोट्या छोट्या ड्युरेशनचेच असतील. मग चित्रपटविषयक असो, सादरीकरण असो, कविता तर या शॉर्ट्समध्ये अगदी 2-2 मिनटाच्या कविता आहेत. कधी 2-2, 3-3 कविता सादर करण्याचं अतिरेक मी करणार नाही आपल्यावर. त्यामुळं तुम्हाला सहज सुसह्यपणे हे व्हिडिओ पाहता यावे अशा पद्धतीने ते बनवलेल्या जातील. आणि आपण सर्वांनी आवडीने मनापासून या माझ्या उपक्रमाला, माझ्या चॅनलला प्रतिसाद देत राहावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि एकंदर जे काही प्रतिसादाच्या रूपामध्ये मला तुमच्याकडून कॉमेंट्स वाचायला मिळतात, व्ह्यूजचा आकडा वाढताना पाहणं खूप छान वाटतं. लाईक्स त्याची संख्या वाढते, शेअरिंगची संख्या वाढते, कॉमेंटची संख्या वाढते. मी प्रत्येक कॉमेंटला त्वरित प्रतिसाद देत असतो. तुम्ही मला तुमच्या आवडीच्या एखाद्या विषयावरचा व्हिडिओ करायला सूचना केली तर मी नक्की त्यावर व्हिडिओ तयार करेल आणि तुमच्यासाठी तो सादर करेल. असं या कॉमेंटच्या माध्यमातूनही आपले संवाद झाल्यास मला अधिक आनंद वाटेल. हे तर उघडच आहे, कारण आपण एकमेकांचे सहवास आहोत. ते आनंद देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. बाकीचं रुटीन तर अरे संसार तो तर कोणाला चुकत नाही, त्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. पण काही मनाच्या जवळ असणाऱ्या गोष्टी करण्यात जो आनंद असतो तो एक लेखक आणि कवी म्हणून मला अधिक वेगळ्या स्वरूपात देऊ शकतो, हे मला याची जाणीव आहे. त्यामुळं माझ्या साहित्याच्या सगळ्या कदरदान मित्रांना, रसिक वाचक मित्रांना मी वेळोवेळी धन्यवाद देतोच आहे. आणि या आजच्या खास अचिव्हमेंट जी चॅनलची झालेली आहे, 101K व्ह्यूज टोटल, हे 3 आकडी संख्या तुम्हाला शेअर करायची होती. आणि जवळपास आता 1300 सबस्क्रायबर आपण संख्या गाठण्यास मला मदत करा या महिन्याच्या अखेरीपर्यंत, किंवा यापुढेही जसं यथाशक्ती आपल्या मित्रमंडळींनाही माझ्या सबस्क्रायबर परिवारामध्ये जरूर ॲड करत चला. ही तुमची मला मदत खूप मोलाची ठरणार आहे. तर असं हे गप्पा गोष्टी गाणी या माझ्या चॅनलच्या प्रगतीमध्ये माझ्या इतका तुमचाही मोठा वाटा असणार आहे. आणि आता सध्या तर आहेच आहे. म्हणून हे अगदी अतिशय आनंदाने ही गोष्ट तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करतो आहे. आणि गप्पा गोष्टी गाणी या उपक्रमाला, यातील गोल्डन इरा हिंदी फिल्म संगीत या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. ही सफर गाण्यांची, ही अक्षरांची सफर, अक्षर प्रवास, मी अक्षरयात्री आहेच आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने या चॅनलची वाटचाल अशीच प्रगतीपथावर होत राहो. चॅनलच्या भाषेत सांगायचं म्हणजे चॅनल ग्रो होत राहो, हे तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि सबस्क्रायबर देण्याच्या स्वरूपात मदत करावी मला, ही पुन्हा पुन्हा विनंती करतो. आणि टीम यूट्यूबचे सुद्धा खूप खूप आभार मानतो मी, की ज्यांनी मला माझं साहित्य सादरीकरण करण्याची संधी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी द्यावी अशी संधी दिली. भेटूया नवीन एपिसोडमध्ये नियमितपणे. स्वरशुभेच्छा, शब्दशुभेच्छा. आपला लेखन स्नेही मित्र अरुण व्ही देशपांडे, बावधन, पुणे. नमस्कार.